हॅलो गाईज, आपण चाललो गणपतीला नाही आपण आज थांबा, मला दिसत आहे लाईट मुळे इश्यू येतोय. मला ब्लॉगर म्हणजे काय असतं ना, त्याला मला समजून सांगतो गाईज. हे बालेंद्र वाजे, श्री चिंतामणी नगर सोसायटीचे अध्यक्ष. गाड़ी पे बैठे और जागा नहीं बैठे। एसटी बस है, एसटी बस है। हम लोग को बता रहे थे एसटी बस है, इसको बता है तू? ओ काका, ये हमारा इसको सांगो भाई, तो ये हमारा महाराष्ट्र का प्राइड है, इसको लालपरी बोलते हैं। यस गाइस, और वो हेलमेट पहन के क्यों चल रहे गाइस? गाइस हमने आज अतुल को भी साथ में लाया है। आता वनीला चाललो, वनीला अतुल त्याची वनीला आईस्क्रीम विसरला घरी. हे बघा, हे दीपक दादा आहे, आपले सगळ्यात मोठे भाऊ आहे. हे गोकुळ दादा आहे, हा ओळखतो. हा याचा आजच नंबर शो केला. याला ओळखतो 2 वर्ष. विचार करा, आजच नंबर सेव्ह केला आणि तो पोरगा आज आमच्या सोबत वनीला आला. रात्री 1 वाजता. आता याला आपण सोबत ठेवू, हा नॉटरीची लेवल करू याला आता थोडी. चला आता तुम्हाला भेटतो वर जाऊन. हे गाईज, आता किती रुपये तिकीट आला आपलं? अरे मला काय माहिती काय वर, मला वाटलं तुम्ही रोपवेचं डिस्कस करताय. अरे गाईज, मला नव्हतं माहिती बसने यायचंय. चाललो आपण पुढे. कंडक्टर का आपण पुढे जाऊ. हा आलोय आपण आता इथे. ए इकडे आपण पुढे आलो. तो बघा तो वनी 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 वनी. तुम्हाला रस्ता पुढे दिसतो. पुढे या, द्वारकेवाले पुढे या. यांना बनायचं काहीतरी वेगळं होतं, पण स्वप्न मोठे यांना कापायचं होते तिकीट, पण यांचं सुंदर कापले. आता जास्त नाही बोलू शकत. हा आपण आलोय घाटावर. हे काका ड्राईव्ह करतात, आपण यांच्यावर. अशा प्रकारे वणीच्या घाटात वणीगडाच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे. यांच्या मेहनतीची दाद द्यायला पाहिजे ते दादा. वणी गाव आपल्याला खाली दिसतंय. आपण गडाकडे प्रस्थान करतोय. खूपच छोटासा रस्ता. त्या रस्त्यामध्ये खड्डे, प्रशासनाला जाग यावी असं काहीतरी आहे याच्यामध्ये. समोरून येणाऱ्या गाड्या, पुढे जाऊन खूप मोठा घाट पण आहे. हा पण घाटाचाच रस्ता आहे, पण आगामी निमुळता आहे. त्यानंतर चांगलाच बराच मोठा घाट आहे. गाईज हे आपली सवारी आणि आपण आलो, पोहोचलो इकडे. उतर चुके क्या? और अभी हम प्रस्थान कर रहे हैं. और चला. ओ माता जय. गाइस अभी हम तेरे हे माँ माताजी थे, हे माँ माताजी. हल्की सी बारिश भी यहाँ पे हो रही है. हाँ. और बारिश के रहते हुए भी हम अभी चल रहे हैं माता के पास. मेरे साथ है दीपक भैया. इकडे भैया. बाकी सब बंगरी और ये अवसर मुझे प्राप्त हुआ है कि बंगरी लोगों के साथ मुझे आना पड़ रहा है गाइस. और मैं माता से यही विनती करता हूँ, आगे चल के ऐसा कभी अवसर प्राप्त ना हो बंगरी लोगों के साथ मुझे आने का. थैंक यू गाइस, थैंक यू सो मच. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. हम यही प्रे करेंगे कि इसके साथ अगली बार एक बंदी हो. अकेले हमारे साथ ना आए. इसके लिफ्ट में जो भी होगी वो इधर तक आ जाए.
गाईज हे बाय हे फिजिकल ऍक्टिव्हिटी वाले आले रोप पे परत यांना इथून तिथं पायी चालायलाच हा हे खूपच फिटनेस के चौदे हे असे सगळे असे दिसणार नंतर येऊन असंच होतात सगळे. बघू आता कशाने जात. गाईज खूप इंटरेस्टिंग टॉपिक चालू आहे. हे एक्सपिरियन्स लोक मला काहीतरी शिकवत काय 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 चांगलं आहे काय नाही हे मला नवीनच ब्लॉग वरती मी त्याला असं डिस्क्राईब नाही करू शकत बिकॉज पण जिव्हाळ्याचा विषय आहे. यांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून तुम्हाला सलग 7 समजतंय. वर्ष मी त्याच्यावरती रिसर्च केलाय. त्या research मध्ये खूप त्याच्यानंतर त्यांना थोडं यश आलंय. हे टाकायचंय का हे टाकायचंय का वाक्य हे वाक्य टाकायचंय का त्या विषयात डॉक्टरेट प्राप्त अतुल सर नाही 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 अतुल सरांचा इकडे इकडे काही गोष्टी अजून वापरल्या नाही कधी. वापरल्यावर अनुभव आल्यास नक्की सांगू. तो अनुभव तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या गोष्टी मला वापराव्या लागल्या बिकॉज वाईट परिस्थितीतून शिक्षण झालं. पैशांचा अभाव 1-1 रुपया करून शिकलो मी. 3 रुपये करून तो त्यांची भाकर खाली शिला चुकलं. शिला तुकलं म्हणजे आम्ही शिला तुकलं खायचो. शिला तुकल्यावर आम्ही राहायचो. या परिस्थितीत आलेला पोरगा नाही 3 रुपये खर्च करू शकत. एखादी डिलक्स पर्यंत गेलेच नाही यांनी सरकार. चला टॉपिक भरकटतोय गाईज टॉपिक भरकटतोय. आपण अगदा वर जाऊ. हा नमस्कार मंडळी, आपण पोहोचलोय आपल्या त्याच जुन्या स्पॉटवर आणि आपली कंपनी यावेळेस चेंज आहे आणि ही थोडी बघचोत कंपनी पण आपण यांच्यासोबत दर्शनाला आलोय. मातीची जी ओढ लागलेली आहे आम्हाला हो खूपच ती आम्ही शब्दारूपी याच्यात हो. प्रगट नाही करू शकत. इकडे जायचंय. इथे तिकीट काढायचं आपल्याला. पैसे नाही. ते आपले कॅशियर कुठे आहेत? कॅशियर लोन काढण्यात व्यवस्था आहे. ते डिस्बर्स झाल्यानंतर ते लगेचच वाले आम्ही सांगतात थांबा थोडा वेळ प्रस्थान करू. तिकीट थांबा थोडा वेळ. इकडे या ना कॅशियर इकडे हवेत तुम्ही. इथे तुम्ही पेमेंट करावं लागेल. त्यांना सांग गरिबीची परिस्थिती असल्यामुळे हाफ तिकीट. बजाज फायनान्सवर. हा एकच जण जा जे हे ते पैसे देणार ते पैसे देणार कॅमेरामॅन नेवर डायस. आपण मागेच थांबू. असं सगळं आपण बघू शकता तिथे आमचे जे सवंगडी आहेत ते सध्या तिथं तिकीट काढण्यात व्यस्त आहेत. आणि तोपर्यंत मी हा ब्लॉग माझी बहीण बघणार आहे जी काय हॉस्पिटलमध्ये. ती हन्सील पडून माझ्यासोबत थांबला नाही. हन्सील तिथे गेला पण तिला नाही माहिती बघचोत इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. यस गाईज यस. हां ॲट द एंड आता तुम्ही असेच हां आमच्या सोबत राहा. आम्ही अजून पुढे बरेचसे तुम्हाला तुम्हाला उपक्रम दाखवतो. खूप गोष्टी दाखवतो मी तुम्हाला. थोडे पण चार्जिंग टिकवू आता. नक्कीच हां आणि याच गोष्टी तर नंतर आठवणीत येतील. बरोबर आहे का नाही? हे नंतर लग्न सतर्क झाल्यावर करा, सावधान हां राहा. ते लग्न झाल्यावर विसरून जातील मला पण आपण तसेच राहू. अरे आपण सगळे युट्यूबर आहेत. युट्यूबर आहे. ते आमचे मेन माणूस आम्ही पुढे. यांचे fan आहे. हां त्यांना हवा लागत नाही कळवतो. नमस्कार मंडळी, एकदा तुम्ही वातावरण चेक करा फक्त. आपली इथली आजची वाईब आणि अतिशय कंपनी. अरे असं- इकडे निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आपली कंपनी आणि या निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजाच काही वेगळी आहे. आपण आणि- बघू शकता अतिशय वातावरण असं अनुकूल झालेलं आहे. हां आणि आदित्राने कुठे काढायची? पुढे पुढे चला. पुढे ना जागा आहे. ते स्कॅन करायला लागेल आपल्याला. सिटी स्कॅन. सिटी स्कॅन ते इथे ना. ते देतील नाही का पावत्या त्यांना द्या ते देतात का पुढे? एकच जण एका वेळेस जाऊ का सगळे. तिच्या प्रेमात जेवण थोडं जास्त जात आहे थोड्या दिवसापासून. ओ सॉरी हा व्लॉग जाणार आहे. सॉरी सज्जन झालं आपण. हो चलो गाईज. कारण ब्लॉग खूप जण बघतायत. आपण आपल्याला ब्लॉग लय मोठा करायचा नाही. नाही आपण आज डायरेक्ट देऊन टाकू. आज डायरेक्ट युट्यूबला हँग करू आपण. और हे बघा पूर्ण एमटी आहे. आपला 118 नंबर आहे गाईज.
चला हा. आणि 1.5 रुपयाला एक हा. चप्पल आम्ही विकलेली. नाही 3 रुपये नाही, यांचे चप्पल 3 रुपये 3 रुपयाला, हो जोड, दो जोड. एक चप्पल 1.5 हा हे 3 रुपयाचा कॉन्टेक्स्ट मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल गाडीमध्ये. लय मोठा सस्पेन्स आहे. आणि guys, यासाठी सुद्धा आम्ही लोन काढलेलं आहे. 3 रुपये या विषयावरती PhD कंप्लीट होत आली. नाही, नाही, चला guys. आता ह्या दृष्टीने आता आपल्याला प्रसाद तिचे प्रसाद घ्यायचा होता आपल्याला. खर्च आपण मुबलक काढलेला आहे. नाही पण ते एका जणासाठी कर्ज काढायला लागेल मला, थोडं दाखवायला लागेल कुठे गेलेलो. हो हो ठीक आहे ठीक आहे. आपण येताना रुपयात किती मोठे मोठे बदल घडवले. इकडे हा बघा हा काय बोलतोयस तू? ब्रांच मध्ये मला काहीतरी ऐकू आलं. ब्रांचचं काहीतरी ऐकू आलं मला. ब्लॉगच्या एकदम टेक्निकल पार्टमध्ये आलेलो आहे. हे बघा तुम्हाला ही ट्रेन आलेली आहे आता घ्यायला. ट्रेन नाही म्हणता येणार, काय म्हणता येईल, रोपवे. रोपवे म्हणजे ही रेल्वे हायब्रिड रोपवे आहे. आणि आता आम्ही प्रस्थान करतोय. आम्ही पहिल्या सीटवर बसणार, पहिल्या सीटवर बसू तिकडे तिकडे काहीच वरती बसू आपण. काहीच यश खूप सारी वजन घेऊन पण इतकं लवकर चढत गेला. त्याचं ॲप्रिसिएशन. इकडे इकडे हे बघा वनी. इथं ऑलरेडी गर्दी आहे. दुसऱ्या कुठल्या सिटीतून आमचा ब्लॉग बघत असतील तर नक्कीच वनी या देवस्थानी तुम्ही विजिट करा. यश तू 2 शब्द बोल. काहीच एक चुकीची गोष्ट झालेली. एक तिकीट काढून हे दोघं माणसं बसलेली. एका नाही हा एकटा हा हे दोघंही. तो मिळवला तर 3रे होईल, 3.5 होतील तुम्ही. तू बोल यश. मंदिरात आलोय आपण खूप दिवस नंतर परत तिथे झालंय. ओके. आणि काही नंबर आपला भाऊ याचं नाव नाही माहिती. म्हणजे आजच नंबर सेव्ह केला आणि त्यांची मैत्री बघा ना, ते म्हणजे एकदम याचा काम त्याला टच होतं, इतकी मैत्री झालेली. असणार आपला बालेंद्र कायम हाच नरेंद्र हाच बालेंद्र. माझी इच्छा नसताना सोबत राहावं लागतं. इच्छा नसताना मी सोबत राहतोय. दुसरं कोणी नाहीच आहे आम्हाला. कोणी नाहीच आहे आम्हाला. यालाही घरातून कळेकर आहे ते वाया जाईल की. खरेकर नाही, खरेकर कर्जावर माणूस नको आपल्याला. ब्लॉग बघ बंद करा आता. काही झालं आपण हे सगळी आपली मंडळी. आता आपण गर्दी बघू, आपल्याला वर गेल्यावर समजेल किती गर्दी आहे. आणि आज आपण लकी असेल तर आपल्याला गर्दी नाही भेटणार. येस आपण व्हॉट इज नाही ब्रो मिशन सक्सेसफुल. आपण नवरात्रामध्ये देवी मातेला आलो आणि देवी मातेने पूर्ण गर्दी साफ करून काय प्लॅन बनलाय गाईज. वा वर तिथे गाईज आपण आलं आणि डायरेक्ट एंट्री इथे मध्ये दिसतंय तुम्हाला तिथे. आलो तुम्हाला एक झलक दाखवतो. बसलाय माझं सप्तशृंगी माते की. गाईज पोचलोच आपण इथे इथे इथे. तुम्हाला एकदा व्ह्यू चेक करा. हा आपला भाऊ आहे. आपण आपला भाऊ आहे. मी एवढंच सांगेन, आपण आपला भाऊ आहे. कार्याच्या ठिकाणी येतोय तर दर्शनाचा जास्त लाभ घ्यावा. हा शूटिंगचा वगैरे मागे लागू नये. आणि हा तितक्यात बोललेला रेकॉर्डिंग चालू कर. म्हणजे तुमचा भावा मोठी असं काय चांगल्या वाईब्स येत आहे. खूप छान अतिशय प्युअर निर्मळ झाल्यासारखं वाटतं. एवढ्या लांब यायचं असं थकावट होती. भगवती मातेच्या दर्शनाने तृप्त झाल्यासारखं. इतक्या दूर यायचा थकवा. आणि इतकं छान दर्शन होतं. हा मस्त. आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. चला तुम्हाला एकदा बॅक कॅमेरा ऑन करतो. वरती दर्शन घ्यायचं राहतं खाली. चला खूप चांगल्या तऱ्हेने आमचं दर्शन झालेलं खूप अतिशय सुंदर आहे. इकडेच आपली भगवतीची मूर्ती आहे. आणि हा जो तिलक दिसतोय हा आपलं हिंदुत्वाचं प्रतीक आहे. आणि हे जे कुंकू जे आहे ते एक हिंदुत्ववादाचं प्रतीक आहे. आणि आम्ही सर्व हिंदुत्ववादी आहे आणि याचा खूप आम्हाला अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. भगवती माते की खूप
काही लोक सांगताय की वनी मातेला गेल्यावरती खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. असं काही नाहीये. तुम्ही जर रात्री 2 वाजता याल ना तर गर्दी नाही. फक्त तुम्ही येण्याची हिंमत पाहिजे. बघा माणसामध्ये गट्स पाहिजे वाटतंय का आम्ही रात्री 2 वाजता इथं येईन आमच्या नाही, चेहऱ्याकडे सव्वा बघून बारा आणि वाजले एवढं guys. Guys, सव्वा बारा वाजले. इतना सच नहीं बोलना था, इतना सच नहीं बोलना था. अरे क्या आदमी भाई, ब्लॉक की मावेन कर दी. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेले या भूमीमध्ये इतकं सारं चांगलं वास्तव्य आपल्या देवीचं आहे. ठीक आहे? तर त्या तुम्ही जे इतक्यात 2 शब्द ऐकले यांचं मनोगत ignore करा. पुढे मी खूप काही गोष्टी सांगणार होतो आपल्या नाशिक बद्दल, आपल्या काहीच महाराष्ट्र नाही guys. उपयोग नाही guys. पॉलिटिकल महाराष्ट्राला आपला कायम अभिमानच असला पाहिजे. ते झालं आमचं. चांगलं आहे. आम्ही guys, मी इतकं तसं लोकांची ऐकायची इच्छा नसते. भवानी मातेचं दर्शन घेऊन आई जगदंबा सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन अतिशय मन तृप्त झालेलं आहे. देवाची नाव घ्या. एवढंच का म्हणे एका देहाचे अवयव नाही वेदा वेदा नामा मंगळ. मग मी इतकंच सांगेल, नाव वेगळं आहे पण एका जगदंबेचं दर्शन घेतलं तर सर्वच देवींचं दर्शन झाल्यासारखं आहे. आणि आधी आमचं मन तसंच झालेलं तृप्त आहे. झालं. ते मन तृप्त झालेलं आहे. तृप्त मन झालेल्या भावनांचा असं एकदम उत्स्फूर्त पाहायला भेटतोय. एक होतोय भावनांचं. उद्रेक आणि वाहते ते काहीच. आपण पुढे बोलूयात. बाय बाय, गुड नाईट. पुढे पाऊस नसावा अशी अपेक्षा करतोय. यापुढे यश बोलेल. त्याला खूपच वेळेस आम्ही बोलू दिलेलं नाही. आता पण कारण आम्ही त्याला त्याला वाटलं मी ब्लॉगर आहे, पण त्याने आम्हाला बघितलं. नाही. त्यात तो आजच नंबर असं काय? गेलेला पोरगा सोबत आणला त्याने. नाही असं काय नाही. वाट लागून गेली वाट. आपण इथून पुढे थोडं हिंदीमध्ये शिफ्ट करू. तिला समजणार. हो तिला समजणार नाही एवढं मराठी. मी ते बोललो होतो ना. हो म्हणजे ते लोक हा तिच्यासाठी करतोय. तिचा अभिमान गेला तिकडे. हे बचत काय ते लक्षात घ्या. हे बचत गटाचे मेंबर वाटतंय का? आमचा बजेट नंबर कधी तो अध्यक्ष सोबत तिथंच आहे. ते कुकर वाटप कुठपर्यंत आली तुमची? बचत गटाची आमच्या चिंतामणी नगरचा आम्ही कुकर वाटपाच्या लघु- कार्यक्रमाचा हा अध्यक्ष. लघु पापड उद्योग चालू करतोय. त्याची नक्की चला काय. काही चिंतामणी नगर मध्ये कुकर हा खूप गंभीर एकदम गांभीर्याने घेणारा विषय. ऑपरेशन सिंदूर नंतर कुकर हेच लय मोठी गोष्ट झाली आमच्या इथे. काय रे सांगतो तुम्हाला कॉन्टेक्स्ट. तो आलोय आपण 5-10 मिनिटामध्ये आपण दर्शन करून खाली आलो. आज मस्त आपण एक प्रसाद घेऊ. आता आपली परंपरा कंटिन्यू करू आपण. आज आपण जास्त कानातले बिनातले नाही घेऊ शकत. आज लय चुकीची पब्लिक आहे माझ्यासोबत. ते आज पुऱ्या गाडीत मारतील त्याच्यामुळे कानातले नको. आज प्रसाद इनफ आहे. ठीक आहे. with that we'll take a blessings. येस कसं आहे पुण्य वाटल्याने वाढतं असं नाही फालतूगिरी. नाही हे चुकीची गोष्ट आहे का. खरं तर ब्लॉगिंग असं केलं पाहिजे आपण. पण मग त्यामुळे थोडं शाय येतो. कॅमेरा शाय ना. ठीक आहे चला घेऊ आपण प्रसाद. इथं भेटतो प्रसाद. तुम्हाला दाखवतो मी. आपल्याकडे एक बाळ आहे. खूप छोटं बाळ आहे ते. आणि मी पण एक काइंड ऑफ क्युटी दिसतोय. तुम्हाला एक बाळ दाखवतो त्याचं आणि खेळणं दाखवतो. झालं. आणि आपण आता गेम खेळतोय. ठेवा. नाद करायचं तर साधं सुद्धा नाद करत नाही आपण. तुम्ही बघू शकता ते गाडीचं मायलेज. अरे जवळ एवढं स्पेसिफिकेशन डिपेंडर फेल. उलटी झाली तरी ती सर्व. डिपेंडर फेल यायच्या पुढं. डिपेंडर नाही, सर्व फेल आहे. सगळं फेल आहे. सर्व फेल आहे. हा आणि आणि निव्वळ खर्च केलेला आहे. आम्ही कर्ज काढलेलं आहे 70 रुपये. 70 आणि 30 रुपये आम्ही आमची स्वतःची कमाई वापरली. ते आमचे HDFC चे रिलेशनशिप मॅनेजर कुठे आहे? आमचे RM आमचे रिलेशनशिप मॅनेजर कुठे तुम्हाला? तुमचं पण का? माझे 6,000 रुपये मायनस मध्ये फक्त निव्वळ त्याच्यामुळे. माझी फाटली 54,500 रुपये मायनस होतं माझ्या अकाउंट. ते यांच्यामुळं. हे इकडे तुम्हाला दाखवतो. यांनी कोण आहे आपल्याला लोन कोणी सँक्शन केलंय? हे बाई हे आमचे रिलेशनशिप मॅनेजर 54,000 मायनस घालवत आहे. नको ते पोटा पाण्याचा विषय नको जाऊ द्यायला. उधर तक नाही जाने का. हा उधर तक तिथं नाही. तिथं मजाक नको. हा उस बात ते नाही.
ठीक आहे घेतले यांनी लय मायनस करून घेतले आमच्याकडून पण भाऊ आहे ते आम्ही वसूल करून घेऊ परत एकदा बोल ना काय करत होतात तुम्ही काय हे काहीतरी करत होते अरे हे इकडे थोडं काहीतरी बाबा हे प्रभू हे देवा ते बोटाला कस तरी झालं रे बोटाला कस तरी झालं रे खूप मोठे संकटातून त्याने दोन घेतले त्याच्या खिशात आहे दोन एवढी शॉपिंग करतो आपण वा हा पॅन्थलून्सला छान ड्रेस घेतलेला तुम्ही त्याला का पॅन्थलून्सचा ड्रेस नाही सॉरी Guys, मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करू इच्छितो आर्यनार साठी गेलेले होते काय होतं काय माहित नाही फोन गाडी खाली आला तरी भाऊला कळायला नव्हतं सकाळी फुटला तेव्हा लक्षात आला आपला फोन फुटलाय विचार करा मी कोणत्या परिस्थितीत कुठल्या लेवलचं पाणी पिलंय काय माहित नव्हतं गाईज आपण आहे ना दीपक दाच्या हातात एक घड्याळ पाहिले आता भारी दिसतंय ते दीपक दा तुमच्या हातात एक घड्याळ आहे छान दिसतंय ते कसं आहे ते त्याचे स्पेसिफिकेशन सांगतात का आम्हाला दाखव नाही दाखवता का कसं आहे ते नाही इकडे बघा इकडे बघा ना थोडं हो हॅलो इकडे बघा ना थोडं असं काही इकडे बी असं थोडं काहीतरी 200 रुपयाचं जातं कोणतं हे ते मध्ये बटन दाबला की ते मिची ते लाल पिवळ्या लाईट लाईट लागतो आणि गोधडीत घेऊन बघतो चमकतं का काय तिला दाखव सॉरी ब्लॉग बघतो सॉरी काय ना काय इकडे कॉन्टेक्स्ट बदलून जातो लगेच काहीच आम्ही परत परतीच्या दिशेने निघालोय आताच आम्ही बसमध्ये बसलेलो आहे काहीच आणि अतिशय बस आवाज देत करते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल काहीच पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचणार नक्कीच आहे आशा करतो अशाच दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र आपला हे स्पॉन्सर हे आपला 120 रुपये देताना काय 130 दिले का वा वा 130 रुपये भाऊ त्या लहानात केलती नाही ते डायरेक्ट 130 रुपयात घालतात हे इकडे काय कोणाची चॅटिंग करतोय रात्री चॅटिंग नाही करत ठीक आहे guys, चला बाय बाय नमस्कार मंडळी आपण पोहोचलो आता खाली आणि आपली लालपरीची वाट बघतोय लालपरी आपले एक लालपरी झाली चालवताय आता ही लालपरी मध्ये जातो आपण इकडे ही आले चावी आता यांच्या हातात दिली आहे बघू पुढचा ब्लॉग कसा आता तुमच्याकडे हा जेवढी भीती त्या बसची नव्हती वाटली तेवढेच चला बसूयात गाईच आपला ब्लॉगचा एंड होतोय आणि हे नाही इकडं हे पुढं हे मला सोडलंय हे नमस्कार धन्यवाद मजा आली थांबा आपला प्रसाद राहिलाय आपला मेन गोष्ट प्रसाद दे मला मी तिकडे येईन रात्री घ्यायला हे नाही विसरू शकत नाही ते कट करू आपण कट हा करतो मी हा तुला कर मी नंबर सेव्ह ठेवत हा परत आता नाही निघणार त्याच्यातून चला येत हा